अकोट शहर पोलिसांची कारवाई। 3 आरोपी जवळून 5.5 क्विंटल गोमांस असा 1,10,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। माननीय पोलीस अधीक्षक अर्चित साहेब यांनी अवैध धंद्याचे समुच्चाटन करण्याबाबत ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत आज दिनांक 22 जून 2025 रोजी माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोहिते, डीबी पथक व पंच असे कुरेशीपुरामध्ये जाऊन दुरून पाहणी केली असता काही इसम कुरेशीपुरा येथे जुनेद अहमद, जहूर अहमद यांच्या घरात गोवंश जनावरांची कत्तल व तुकडे केलेले दिसून आले। पंचासक्षम नमूद इसमांवर रेड केली असता सदर इसमाजवळ गौमांसाचे काही तुकडे, गोटा व काटण्यासाठी सुरा अशा साहित्यासह दिसून आले। आरोपी नामे अब्दुल नहीम अब्दुल रहीम वय 43 वर्ष राहणार कसबापुरा अकोट, जुनेद अहमद जहूर अहमद वय 35 वर्ष राहणार शौकत अली चौक अकोट, शेख असलम शेख महबूब वय 29 वर्ष राहणार ठाकूर मल्ला शौकत अली चौक अकोट यांच्याकडून अंदाजे 550 किलो गोवंश मांस किंमत अंदाजे 1,10,000 रुपये, एक लोखंडी सुरा किंमत अंदाजे 100 रुपये, 2 लाकडी दांडा असलेल्या कुऱ्हाडा किंमत अंदाजे 400 रुपये असा एकूण 1,10,500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचे हे कृत्य महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा 1976 सुधारित कलम 5 क 9 अ प्रमाणे होत असल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट अनमोल मित्तल, अकोट ठाणेदार पोलीस निरीक्षक अमोल मावडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोहिते, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सोळंके, बजरंग इंगोडे, नरेंद्र जाधव, गजानन राठोड, नामदार पोलीस कॉन्स्टेबल विपुल सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल अश्विन चौहान, नितेश सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर गावंडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अपेक्षा खारोडे व पद्मिनी एरनाडे यांनी केले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।